Dear student, in the last lecture we have seen moon mission and then we have seen Mars missions. Then next mission to the other planets. म्हणजे चंद्र मोहिमा, मंगळ मोहिमा याच्या व्यतिरिक्त इतर असणारे काही ग्रह जे आहेत तर त्या इतर ग्रहांवर असणाऱ्या केलेल्या ज्या काही मोहिमा ज्या आहेत तर त्या मोहिमा आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. मेनी मिशन्स हॅव बीन एक्सिक्युटेड टू स्टडी अदर प्लॅनेट्स आल्सो. म्हणजे इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी अनेक मोहिमा ज्या आहेत तर त्या अनेक मोहिमा त्या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत. इन सम ऑफ दीज मिशन्स द स्पेसक्राफ्ट ऑर्बिटेड द प्लॅनेट, some landed on the planet and some just passed near the planet and observed it. म्हणजे इतर ग्रहांच्या अभ्यासासाठी अनेक अशा प्रकारच्या मोहिमा त्या ठिकाणी राबवल्यात. यातील काही असणारे काही यानं जे आहेत तर ते यानं ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांची त्या ठिकाणी परिक्रमा जी आहे तर ती परिक्रमा त्या ठिकाणी केली. काही असणारे काही यानं जे आहेत तर ते यानं त्या ठिकाणी प्लॅनेट जे आहेत तर त्या प्लॅनेटवर लँडेड झाली म्हणजे त्या ठिकाणी उतरली. तर काही असणारे जे काही यान जे आहेत तर ते यान काय सांगितले जस्ट पास नियर द प्लॅनेट. काही असणारे जे काही यानं जे आहेत तर ते यानं त्या फक्त ग्रहाच्या जवळून त्या ठिकाणी गेली. तर काही असणारे जे काही यानं जे आहेत तर ते यानांनी फक्त त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करून निरीक्षण करून त्या ठिकाणी पुढे गेली. ॲडिशनली स्पेसक्राफ्ट हॅव बीन सेंट टू ऑब्झर्व ॲस्ट्रॉइड्स अँड कमेंट्स अँड दे हॅव सक्सेसफुली कलेक्टेड some dust and stones from the asteroid and brought them back on the earth. आता काय सांगितलं की काही असणारे जे काही यानं जे आहेत तर त्या यानांनी ॲस्ट्रॉइड्स म्हणजे सर्वसाधारणपणे लघुग्रह आणि कमेट्स म्हणजे ज्याला धूमकेतू आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो या धूमकेतूचा अभ्यासासाठी अवकाशयानं जे आहेत तर ते अवकाशयानं त्या ठिकाणी पाठवली. आणि हे जे काही असणारे जे काही ॲस्ट्रॉइड जे आहेत लघुग्रह जे आहेत तर त्या लघुग्रहावरील आपल्याला सांगितलं की डस्ट म्हणजे धुळीचे असणारे जे काही कण असतील किंवा स्टोन असतील दगड जे आहेत तर ते पृथ्वीवर आणण्यामध्ये यश जे आहे तर ते यश त्या ठिकाणी मिळवलेले. वी आर गेटिंग व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल दीज मिशन्स क्लॅरिफाईंग आवर कन्सेप्ट अबाउट द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द सोलर सिस्टीम. आणि हे जे असणार ते काही मोहिमा ज्या आहेत तर त्या मोहिमांमधून आपल्याला मौल्यवान अशा प्रकारची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी मिळाली. आणि या माहितीच्या आधारे आपली असणारी काही सूर्यमाला जी आहे तर त्या सूर्यमालेची उत्पत्ती किंवा त्या सूर्यमालेची असणारी काही इव्होल्युशन उत्क्रांती विषयीची असणारी काही कल्पना ज्या आहेत तर त्या कल्पना त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी स्पष्ट होत त्या ठिकाणी गेल्या. त्याच्यानंतर पुढे इंडिया अँड स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे भारत आणि अवकाश तंत्रज्ञान. आता पुढे इंडिया ऑल्सो हॅड मेड रिमार्केबल प्रोग्रेस इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ द लॉन्च व्हेकल. म्हणजे भारत देश जो आहे तर त्या भारत देशाने प्रक्षेपकाच्या विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये खूप अभिमानास्पद अशा प्रकारची असणारी काही प्रोग्रेस जी आहे तर ती प्रगती जी आहे तर ती प्रगती त्या ठिकाणी केली. व्हेरियस टाइप्स ऑफ लॉन्च व्हेकल हॅव बीन डेव्हलप्ड to put satellite having weight up to 25,000 kg into all types of the orbits. म्हणजे प्रक्षेपकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असणारे काही लाउंचर जे आहेत व्हेकल्स जे आहेत प्रक्षेपक जे आहेत तर ते प्रक्षेपक त्या ठिकाणी तयार केलेले की जे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 2500 किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित त्या ठिकाणी आपण करू शकतो. PSLV and GSLV are the two important launcher. हे मागे आपण त्या ठिकाणी पाहिलेले की सर्वसाधारणपणे PSLV आणि GSLV हे प्रमुख अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणारे जे काही लॉन्च व्हेकल जे आहेत तर ते लॉन्च व्हेकल त्या ठिकाणी आहेत. द सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल फीस्ट अचीव्ड बाय द इंडिया इन दिस फील्ड हॅव ए सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द नॅशनल अँड सोशल डेव्हलपमेंट. की भारत जो आहे तर त्या भारतानं अंतराळशास्त्र आणि विज्ञान याच्यामध्ये केलेले ते काही प्रगतीचं राष्ट्रीय आणि सामाजिक विकास जो आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की भारत देश जो आहे तर त्या भारत देशानं काय केलेलं कॉन्ट्रीब्युशन टू द नॅशनल अँड सोशल डेव्हलपमेंट
म्हणजे भारतानं अंतराळशास्त्र आणि विज्ञानामध्ये केलेली जे काही प्रगती जी आहे तर त्या प्रगतीचं राष्ट्रीय आणि सामाजिक विकासामध्ये सर्वात मोठ्या अशा प्रकारचं असणारं जे काही योगदान जे आहे तर ते योगदान त्या ठिकाणी आहे. पुढे इनसॅट अँड जीसॅट सॅटेलाइट सिरीज इज ॲक्टिव्हली वर्किंग इन द फील्ड ऑफ द टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग अँड मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस. पाहता की सर्वसाधारणपणे 2 सॅटेलाइटची आपल्याला नावं त्या ठिकाणी दिलेली. पहिला दिलेलं आहे इनसॅट आणि दुसरा दिलेलं आहे जीसॅट. हे जे काही 2 उपग्रह जे आहेत तर त्या 2 उपग्रहांची मालिका त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि हे जे काही 2 असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहाच्या साह्यानं सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की देशामध्ये सर्वत्र असणारे जे काही दूरचित्रवाणी असेल, त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन ज्याला आपण त्या ठिकाणी फोन म्हणताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितलं की इंटरनेट आहे. इंटरनेट सेवा जी आहे तर ती इंटरनेट सेवा सुद्धा त्या ठिकाणी पुढे आपल्या लक्षात येत नसते. म्हणजे टेलिकम्युनिकेशन दूरचित्रवाणी, त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन दूरसंचार, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग ज्याला आपण दूरचित्रवाणी प्रसारण, ज्याला टीव्हीचं प्रसारण किंवा मॅचचं प्रसारण, कार्यक्रमांचं प्रसारण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर मेट्रोलॉजिकल सेवा किंवा मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस हवामानशास्त्र सेवा, याच्यासाठी इनसॅट आणि जीसॅट ही जी काही उपग्रह मालिका जी आहे तर ती उपग्रह मालिका त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्यानंतर पुढे अवेलेबिलिटी ऑफ टेलिव्हिजन, टेलिफोन अँड इंटरनेट सर्व्हिसेस ऑल ओव्हर द नेशन हॅज बीन पॉसिबल ड्यू टू दिस सॅटेलाइट्स ओनली. म्हणजे सर्वसाधारणपणे इनसॅट असेल, जीसॅट असेल, हे जे काही 2 असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांमुळे देशामध्ये सर्वत्र त्या ठिकाणी दूरचित्रवाणी असेल, दूरध्वनी असेल, इंटरनेट ह्या ज्या काही सेवा ज्या आहेत तर त्या सेवा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे यजुसॅट सॅटेलाइट्स. पाहता यजुसॅट सॅटेलाइट इन दिस सिरीज इज युज्ड स्पेशली इन द फील्ड ऑफ द एज्युकेशन. पण नावच त्याचं काय सांगितलं आपल्याला, यजुसॅट. यजुसॅट. तर यजुसॅट हा जो काही ईडी जी आहे तर ती ईडी म्हणजेच एज्युकेशनल आहे. काय ईडी म्हणजेच एज्युकेशनल सॅटेलाइट. सॅट म्हणजे सॅटेलाइट, म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक अशा प्रकारचा उपग्रह म्हणून त्याला त्या ठिकाणी यजुसॅट त्या ठिकाणी म्हटलेले. काय दिलेले की यजुसॅट सॅटेलाइट इन दिस सिरीज इज युज्ड स्पेशली इन द फील्ड ऑफ द एज्युकेशन. यजुसॅट हा जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह फक्त शिक्षण क्षेत्र जे आहे तर त्या शैक्षणिक किंवा शैक्षणिक क्षेत्र जे आहे तर त्या शैक्षणिक क्षेत्रासाठीच त्या ठिकाणी वापरला जातो. दुसरं आपल्याला दिलेले IRS सॅटेलाइट सिरीज इज वर्किंग फॉर मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ द नॅचरल रिसोर्सेस अँड डिझास्टर मॅनेजमेंट. IRS हा जो काय असताना जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह सर्वसाधारणपणे देशामधील असताना जे काही नैसर्गिक संसाधन जे आहेत तर त्यांचं नियंत्रण आणि पुढे आपल्याला सांगितलेले नियंत्रण आणि व्यवस्थापन, म्हणजे देशामधील असताना जे काही नैसर्गिक संसाधनांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन. आणि दुसरं आपल्याला सांगितलं डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. याच्यासाठी IRS ही जी काही उपग्रह मालिका जी आहे तर ती उपग्रह मालिका त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्यानंतरचे पुढे टू एक्झॅक्टली लोकेट पोझिशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन द टर्म्स ऑफ इट्स प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लँजिट्यूड द IRNSS सॅटेलाइट सिरीज हॅज बीन एस्टॅब्लिश. की सर्वसाधारणपणे पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचं भौगोलिक अशा प्रकारचं स्थान म्हणजेच त्या स्थानाचं अत्यंत अचूक अशा प्रकारचं लॅटिट्यूड, ज्याला कोणी भूगोलामध्ये त्या ठिकाणी अक्षांश म्हणताना दिसतो, आणि दुसरं असताना जे काही लॉन्जिट्यूड ज्याला आपण त्या ठिकाणी रेखांश म्हणताना दिसतो. म्हणजे एखादं असताना जे काही पृथ्वीवरील असताना जे काही ठिकाण जे आहे तर त्या ठिकाणाचं आपल्याला अक्षांश, रेखांश, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड त्या ठिकाणी निश्चित करायचे. आणि ते निश्चित करण्यासाठी IRNSS ही जी काही उपग्रह मालिका जी आहे तर ती उपग्रह मालिका त्या ठिकाणी प्रक्षेपित केलेली. आपल्या मोबाईलमध्ये असणारे जे काही GPRS जे आहे तर ते GPRS तुम्ही जर ऑन जर केलं तर तुमचं असणारे जे काही ठिकाण जे आहे तुम्ही कुठे आहात तर त्याचं लोकेशन जे आहे तर ते लोकेशन आपल्याला त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी
लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडच्या साहाय्याने त्या ठिकाणी निश्चित केलं जातं. ते तुम्ही वापरून पहा. पुढे आता रीड अबाउट, वाचायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की किंवा माहिती त्या ठिकाणी असू द्या. सॅटेलाइट लॉन्च सेंटर म्हणजे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र जे आहे तर ते अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आणि पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अवकाश संशोधन संस्था त्या ठिकाणी दिली. पहिलं जे आहे तर ते पहिलं आपल्याला दिलेले थुंबा तिरुअनंतपुरम का, थुंबा म्हणजे तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी कोणतं आहे तर विक्रम साराभाई पेस सेंटर, खाली आपल्याला त्या ठिकाणी दिलं विक्रम साराभाई यांचं त्या ठिकाणी चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी आहे. म्हणजे विक्रम साराभाई अवकाश केंद्र जे आहे तर ते तिरुअनंतपुरम या ठिकाणी. दुसरं स्पेस लॉन्च सेंटर आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे श्रीहरिकोटा. हे जे आहे तर ते सतीश धवन पेस रिसर्च सेंटर त्या ठिकाणी दिलेले श्रीहरिकोटा. आणि तिसरं आपल्याला दिलेलं आहे की चांदीपूर, इट इज इन ओडिसा. तिसरं असणारे काही सॅटेलाइट लॉन्च सेंटर जे आहे तर ते चांदीपुरा ओडिसा मधलं आहे आणि त्याचं नाव जे आहे तर ते पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. पुन्हा एकदा ऐका, सांगण्यामध्ये माझी त्या ठिकाणी चूक होताना दिसते की पहिलं जे असणारे जे काही सॅटेलाइट लॉन्च सेंटर जे आहे तर ते थुंबा तिरुअनंतपुरमला आहे. दुसरं श्रीहरिकोटाला त्या ठिकाणी आहे. तिसरं जे आहे तर ते चांदीपूर ओडिसाला आहे. आणि पुढे आपल्याला पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दिलेलं म्हणजे अवकाश संशोधन संस्था ज्या आहेत तर त्या कुठे कुठे आहेत तर त्या ठिकाणी विक्रम साराभाई पेस सेंटर तिरुअनंतपुरमला आहे. दुसरं असताना ते काही पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सेंटर जे आहे तर त्या ठिकाणी सतीश धवन पेस रिसर्च सेंटर श्रीहरिकोट्याला आहे. आणि तिसरं त्या ठिकाणी पेस ॲप्लिकेशन सेंटर जे आहे तर ते अहमदाबादला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट जे परिचय शास्त्रज्ञांचा. विक्रम साराभाई इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ इंडियन पेस प्रोग्राम. विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचं जनक जे आहे तर ते जनक त्या ठिकाणी म्हटलेले. हिज एफर्ट्स लेड टू फाउंडेशन ऑफ फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी ॲट अहमदाबाद. आणि त्यांचं असणारे जे काही प्रयत्न जे आहेत तर त्या प्रयत्नामधून फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी PRL या संस्थेची स्थापना जी आहे तर ती स्थापना त्या ठिकाणी अहमदाबादला त्या ठिकाणी करण्यात आली. इन 1962 इंडियन गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूटेड इंडियन नॅशनल कमिटी फॉर पेस रिसर्च अंडर हिज चेअरमनशिप अँड फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च सेंटर वॉज एस्टॅब्लिश्ड ॲट द थुंबा इन 1963. म्हणजे सर्वसाधारणपणे 1962 साली भारत सरकारनं त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन समिती जी आहे तर ती समितीची स्थापना करून 1963 साली देशामधील पहिलं उपग्रह प्रक्षेपण केंद्र जे आहे तर ते थुंबा इथं त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. द लॉन्चिंग ऑफ इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट आर्यभट्टा इनटू पेस वॉज द रिझल्ट ऑफ हिज एफर्ट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे त्यांच्याच प्रयत्नातून भारताचा पहिला उपग्रह आहे आर्यभट्ट अंतराळामध्ये त्या ठिकाणी सोडला होता. ही प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दॅट इज द इस्रो. म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था जी आहे इस्रो तर त्यांच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचं महत्त्वाचं अशा प्रकारचं योगदान त्या ठिकाणी. पण अगदी अलीकडचे आपल्याला त्या ठिकाणी प्रेसिडेंट माहिती आहे की APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा या ठिकाणी असणारे काही विक्रम साराभाई जे आहेत तर त्या विक्रम साराभाईंच्या अंडरमध्ये त्या ठिकाणी काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ही गोष्ट मात्र तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचा पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे पेस डेरिबीज अँड इट्स मॅनेजमेंट. अवकाशातील कचरा आणि त्याचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी भाग आहे की अवकाशामधला कचरा आणि त्याचं व्यवस्थापन. In addition to artificial satellites, some other objects are also revolving around the earth. म्हणजे कृत्रिम उपग्रह जे आहेत तर त्या कृत्रिम उपग्रहाबरोबरच इतर मानवनिर्मित असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू पृथ्वीभोवती त्या ठिकाणी आपल्याला परिभ्रमण जे आहे तर त्या परिभ्रमण करताना त्या ठिकाणी दिसतात. It includes non-functional satellites, part of the launcher, detached during the launching, and debris generated due to the collision of the satellite with the other satellites or any other object in the space.
हा जो काय असणार तो काही कचरा जो आहे अवकाशामधला असणार तो काही कचरा जो आहे तर तो कचरा आपण त्या ठिकाणी पाहतोय. या कचऱ्यामध्ये इट इन्क्लुड्स नॉन फंक्शनल सॅटेलाइट. म्हणजे हा जो काय असणार तो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्यामध्ये नॉन फंक्शनल, कार्यशील नाही, कार्य करत नाही अशा प्रकारचे उपग्रह. दुसरं आपल्याला सांगितले पार्ट ऑफ द लॉन्चर डिटॅच ड्युरिंग द लॉन्चिंग. म्हणजे प्रक्षेपणाच्या वेळी सुट्टे झालेले जे काही प्रक्षेपकाचे असणारे जे काही भाग जे आहेत तर ते भाग. त्याच्यानंतर डेरिबीज जनरेटेड ड्यू टू द कोलिजन ऑफ द सॅटेलाइट विथ द अदर सॅटेलाइट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे एखादा उपग्रह दुसऱ्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आदळल्यामुळं निर्माण झालेले जे काही तुकडे अशा सर्वांचा समावेश त्या ठिकाणी ते असणारे काही डेरिबीज जे आहेत कचरा जो आहे तर त्या कचऱ्यामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे अकॉर्डिंग टू द वन एस्टिमेट मेड इन 2016 there are about 2 crore pieces of the length more than 1 centimeter revolving around the earth. a question mark त्या ठिकाणी दिलेला आहे की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की 2016च्या एका अंदाजाप्रमाणे अशा निरुपयोगी असणाऱ्या जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचं 1 सेंटीमीटर वरून जास्त लांबीचे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती त्या ठिकाणी परिभ्रमण जे आहे तर ते परिभ्रमण त्या ठिकाणी करत आहे. ऑल दिस नथिंग बट द डेरिबीज इन द प्रेस. आणि सर्वच्या सर्व जे सगळंच्या सगळं म्हणजे अवकाशामधला तो असणारा तो काही कचरा जो आहे तर तो कचरा त्या ठिकाणी आहे. These derivations can be harmful to the artificial satellite. मग हा जो काही कचरा जो आहे तर तो कचरा आपण अवकाशामध्ये सोडलेले जे काही कृत्रिम उपग्रह जे आहेत तर त्या कृत्रिम उपग्रहासाठी धोक्याची घंटा त्या ठिकाणी ठरू शकतो. इट कॅन कोलाइड विथ दिस सॅटेलाइट्स ऑर स्पेसक्राफ्ट अँड डॅमेज इट. मग अशा प्रकारचा हा अवकाशामधला असणारा तो काही कचरा जो आहे तर तो कचरा अवकाशामध्ये असणारे जे काही उपग्रह असतील अवकाशयान असतील तर याच्यावर त्या ठिकाणी आदळून त्यांना हानी जो आहे तर तो हानी त्या ठिकाणी पोहोचू शकतो. दिस डेरिबीज इज इन्क्रीज डे बाय डे. आणि हा जो काही अवकाशामधला असणारा तो काही कचरा जो आहे तर तो कचरा त्या ठिकाणी दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढतच त्या ठिकाणी चाललेला आहे. सून इट विल बी डिफिकल्ट टू लॉन्च न्यू स्पेसक्राफ्ट. आणि असं जर त्या ठिकाणी जर झालं तर याच्यामुळं नवीन अवकाशयान जे आहे तर त्या नवीन अवकाशयानाचं अवकाशामध्ये प्रक्षेपण करणं त्या ठिकाणी कठीण होऊन त्या ठिकाणी आपल्याला बसेल. इट इज देअरफॉर व्हेरी इसेन्शियल टू मॅनेज द डेरिबीज. आणि म्हणून हा जो काय अवकाशामध्ये असताना जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी गरजेचं त्या ठिकाणी आहे. सम स्टडीज अँड एक्सपेरिमेंट आर बीइंग डन विथ धिस इन व्ह्यू. आणि याच्यासाठी काही पद्धतींचं अध्ययन काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी करण्यात येत आहेत. होप दॅट सून वी विल हॅव ए सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम अँड द फ्युचर सॅटेलाइट्स अँड स्पेसक्राफ्ट विल नॉट बी इन डेंजर एनीमोर. आणि याच्यामध्ये आपल्याला लवकरच त्या ठिकाणी यश जे आहे तर ते यश त्या ठिकाणी येईल आणि उपग्रह आणि अवकाशयानांचं असणारे काही भवितव्य जे आहे तर ते भवितव्य त्या ठिकाणी धोक्यात येणार नाही अशा प्रकारचे असणारे काही होप आशा जे आहे तर ते आशा आपण त्या ठिकाणी बाळगूया. आता पुढे शेवट काय सांगितले, बुक्स आर माय फ्रेंड, पुस्तक माझे मित्र. फॉर मोर इन्फॉर्मेशन रीड द रेफरन्स बुक इन युअर लायब्ररी. अधिकच्या माहितीसाठी ग्रंथालयामधील संदर्भ पुस्तकं त्या ठिकाणी आपल्याला वाचायला सांगितली. पेस अँड सायन्स, डॉक्टर जयंत नारळीकर का जे व्ही नारळीकर, म्हणजे अंतराळ आणि विज्ञान जयंत नारळीकरांचं त्या ठिकाणी पुस्तक आहे ते वाचा. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आपल्याला स्टोरी ऑफ इस्रो, डॉक्टर आर व्ही गोवारीकर यांचं त्या ठिकाणी पुस्तक आहे, हे तुम्हाला मिळालं तर त्या ठिकाणी वाचा. या ठिकाणी दिलेले जे काही एक्झरसाईज जे आहे तर ती एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. धन्यवाद.